अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी? कारण ऑपरेटरकडेच फोनचे रेकॉर्ड असते. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या जर मनात काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. शरद पवार यांना सोडायचं म्हटल्यावर माझे वडील मला कानशिलात मारतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल. राजकारणाच्या पलीकडे काही विषय असतात, मात्र हे राजकारणावर का आणतात हे समजलं नाही. कारखाना अडचणीत असेल किंवा चोर असेल तरी एवढा मोठा निर्णय घेणार नाही. ऑपरेटरला उत्तर देणे हे खासदार म्हणून माझे काम नाही. मिटकरी हे कोण आहेत? अजितदादाच्या बंगल्यावर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही, मला माहीत नाही ना, मला विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहे. अमोल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला ह्याचं रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं? ऑपरेटर कर, म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का, मला माहीत नाही कोण अमोल मिटकरी. तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकतं आणि त्याची दखल घ्यावं लागतं. दखल पात्र माणसाची दखल घ्यावी, त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही. त्याच्यामुळे हा विषय काय नाही. त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं, मी व्हिडिओ दाखवला माझ्या पीएनी मला का, की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहेत, ती त्यांच्या संपर्कात आहेत, हे इकडे येणार. अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोणा, हे इकडे येणार तिकडे. 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल? त्याला पब्लिक तर मारेनच. माझ्या घरात मला वडील मारतील, माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही, एवढी परिस्थिती होईल. एवढंच नाही तर लॉ पॉईंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात? तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल. आणि ह्यांच्यावर काय बोलायचं आहे किंवा काय नाही, आदरणीय आमचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष महबूबाईंनी सगळे डिटेल सांगितले, ते चांगलं बोलले. त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलावं प्रतिक्रिया, मी खासदार आहे, मी कुणावर बोललं पाहिजे की मी ठरवी. मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे. विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं, त्याला उत्तर काय द्यायचं, कशामुळे द्यायचं उत्तर कशाला, ह्या विषयाला विनाकारण बगल देणे, विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी ताकद या महाराष्ट्रात आहे, देशात आहे, देशानं बघितली, ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत कुणाला पचवता येईल म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं काम. ओके, धन्यवाद.